भ्रष्टाचाराने अगदी माखलेले आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये अंबरनाथच्या जनतेला जे प्रॉमिस केलं होतं, अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार, आणि ते जर प्रॉमिस करण्यासाठी आम्ही जनतेला शब्द दिला होता. आणि जर आम्ही शिवसेनेची युती केली असती तर तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेचे 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये. आणखी किती जण जातील हे सांगता येत नाही. तर जनतेचा आदर ठेवून आम्ही आघाडी केलेली आहे. आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि भ्रष्टाचाराचे अगदी उघड उघड भ्रष्टाचार होत आम्ही उघड्या डोळ्याने पाहिल्यामुळे आम्ही शिवसेनेची युती केलेली नाही. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर परिषदामध्ये मैत्रीपूर्ण लढत भाजप आणि शिवसेनेची झाली आणि त्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक नगराध्यक्ष भाजप व शिवसेनेचे या ठिकाणी आले. त्याप्रमाणेच अंबरनाथमध्येही भाजपच्या नगराध्यक्ष या ठिकाणी बसला आणि सर्वात जास्त 28 नगरसेवक हे आमचे शिवसेनेचे या ठिकाणी आले. पारंपरिक युती व्हायला हवी होती. जसं केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी युती आहे ती पारंपरिक युतीचं बोलणंही आम्ही स्थानिक पातळीवर झालं. आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कत्रे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं. खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. आणि जी पारंपरिक युतीला तोडून त्यांनी काँग्रेस बरोबर युती करून ज्या येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम केलं का काय असं या ठिकाणी आम्हाला वाटते.